महाराष्ट्राच्या राजकारणात चित्रे परिवार नेहमीच एक किंग मेकर म्हणून ओळखला जातो। गांधीवादी नेते श्री गजानन चित्रेंच्या नंतर यांच्या परिवाराची पॉलिटिकल लिगसी त्यांचा लहान मुलगा श्री यशवंत चित्रे यांनी सांभाळली आहे। एवढ्या वर्षाच्या आपल्या राजनैतिक कारकिर्दीत पहिल्यांदाच श्री यशवंत चित्रे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे। दुर्दैवाने काही आठवड्यापूर्वीच एका अपघातात त्यांच्या मणक्यावर दबाव पडल्याने त्यांची लोअर बॉडी पॅरालाइज झाली आहे आणि असं असताना सुद्धा त्यांनी एक आम सभा आयोजित केली आहे जिथे ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत। तर राजदीप सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुम्हाला वाटतं का की यशवंत चित्रे साहेब मुख्यमंत्री पदासाठी केलेला दावा मागे घेतील? हे बघा, सध्या जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गायकवाड साहेब आहेत त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत, पण ते काही सिद्ध झालेले नाही आहेत। पक्षाच्या कार्यकारिणीवर जरा ठप्पा लागलेला आहे आणि पक्ष त्यांना पुन्हा संधी देणार की नाही यावर दुमत आहे। आणि यशवंत चित्रेंच्या झालेल्या अपघातामुळे आता लोकांची सहानुभूती त्यांच्या पाठीशी तर असणारच। हे बघा, जनतेचं समर्थन वगैरे असं काही नाहीये, उलट यांच्या पक्षामध्ये जी उभी फूट पडलेली आहे ना त्याबद्दल जनता जाणतीये। ही म्हणजे तुमची काल्पनिक जनता आहे ना, म्हणजे आपल्या घरी येऊन तुम्हाला सर्व घटना सांगतात का? अपघातानंतर सुद्धा यशवंत चित्रे साहेबांनी ही जनता सभा आयोजित करण्याचं प्रयोजन निश्चित दिसून येत आहे। हीच ती सभा आहे का जे चित्रे परिवाराचं भविष्य ठरवेल? ह्याप्रमाणे संपूर्ण चित्रे कुटुंब एकत्र येऊन विरोधकाला आणि महाराष्ट्राला हेच सांगू इच्छितात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप।